श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे मकर संक्रांती. मग या दिवशी सुगड पूजन कसे करायचे, वौसा कसा पूजायचा, विडे कसे घ्यायचे, नवरीचा वौसा म्हणजे काय, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यंदाही 14 जानेवारीला बुधवारी मकर संक्रांत हा सण साजरा करण्यात येणार आहे. मग बघा, पहिल्यांदाच सुगड पूजन करणार असताल तर त्याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण सुगड हा शब्द कुठून आला हे बघूयात. खरं तर सुगड या शब्दाचा मूळ शब्द हा सुघट असा आहे. शेतीमालांनी भरलेल्या घटाला सुघट असं म्हणतात. काही काळानंतर या शब्दाला सुगड असं संबोधलं जाऊ लागलं. आज प्रत्येक जण सुगड असाच त्याचा उल्लेख करतात. मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजे घट, ज्यांना सुगड म्हटलं जातं. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हते. अशा वेळी घरातील लहान गडव्यामध्ये सुगड पूजा केली जात होती. पण आज मकर संक्रांत आली की बाजारात सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे सुगड बोळके मिळून जातात. शेतीतील धान्य भरून त्याची पूजा केली जाते. आता सुगड पूजेसाठी लागणारं साहित्य आपण बघूयात. मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलंही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्टच तयार करून घेतलेली बरी बघा. एक सुवासिनीसाठी 5 सुगड, एक मातीची पंती, जर 2 सुवासिनी असतील तर 6-10 सुगड घ्या. मोठे काळे किंवा लाल, एक मातीची पंती, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, भुईमुगाच्या शेंगा, बोर, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या ओंब्या, ज्वारीचं कणीस आणि फुलं. सुगड पूजा आधी ही तयारी करून ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तिथे हे साहित्य जमा करून ठेवा. पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा किंवा रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगुळ, लाडू आणि बाजारातून आणलेलं सर्व साहित्य एकत्र ठेवा. मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची? मकर संक्रांतीला लवकर उठून आंघोळ करून पाण्यात काळे तीळ घालून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच या दिवशी काळे तीळ, नवीन वस्त्र परिधान करून पूजा करू शकतात. या दिवशी काळ्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यावी. नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती आता सुंदर रांगोळी काढा. प्रथम दिवा लावून दिव्याचे पूजन करून घ्या. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्या. नंतर पाटावरती गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे. पाटावरती विड्याची 2 जोड पाने ठेवायची आहेत. यावरती थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची पूजा केली तरी चालेल. आता मूर्तीला हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. फूल वाहून घ्यायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवा. नंतर सुगड धुवा किंवा ओल्या कपड्याने पुसा. आता 5 सुगडला 5 ठिकाणी उभं हळद कुंकू लावा. आता पाटावरती 5 ठिकाणी तांदळाच्या किंवा गव्हाच्या राशी लावून घ्यायच्या आहेत. यावरती आपल्याला सुगडांची पूजा करायची आहे. काही ठिकाणी या सुगडांना गळ्याला लाल पिवळ्या रंगाच्या धाग्याने किंवा सफेद धाग्याने सुतवलं जातं, म्हणजे कलाव्याने किंवा लाल पिवळ्या धाग्याने 5 वेडे गळाभोवती बांधले जातात. पण बघा, तुमच्याकडे ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने करा. मातीच्या पंतीत तीळ व गूळ तांदूळ ठेवा. आता सगळ्यात आधी सुगडामध्ये हे तीळ घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर वाटाण्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, गाजर, ऊस, हरभऱ्याचे घाटे, शेंगदाणे, त्याचबरोबर गव्हाच्या लोंब्या ठेवायच्या आहेत. तर गव्हाच्या लोंब्या मिळाल्या नाहीत तर गहू ठेवले तरी चालतात. ज्वारीची कणीस देखील ठेवायचे आहेत. थोडे थोडे तिळगुळ देखील यामध्ये ठेवायचे आहेत. तुम्ही जर तिळाचे लाडू बनवले असतील तर ते देखील तुम्ही सुगडामध्ये ठेवू शकता. आता सुगडांना हळद कुंकू वाहून घ्यायचे आहेत, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत, एक एक फूल वाहून घ्यायचं आहे. या प्रकारे सुगडांची पूजा करायची आहे. आता सुगडाची पूजा झाल्यानंतर काही ठिकाणी हे सुगड नवीन कपड्याने झाकून ठेवतात व काही ठिकाणी नाहीत झाकून ठेवत. आता त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी देखील काही जणी ठेवतात. तसेच या दिवशी घरातील सर्व थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. काही ठिकाणी हे सुगड महिलानंतर 5 जणींना वाण म्हणून देतात, पण हे सुगड संक्रांती दिवशीच दान करतात. देवीच्या मंदिरातही काही जणी सुगड दान करतात. त्याचबरोबर तांदूळ, सफेद तीळ आणि तिळगुळ देखील ओवसण्यासाठी घ्यायचे आहे. बघा, वेगवेगळ्या ठिकाणी सुगड पूजन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. ताटामध्ये उरलेला वौसा आहे तो एका प्लेटमध्ये तुळशीमध्ये ठेवायचा आहे. देवांना देखील ठेवायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी हा वौसा सुवासिनी महिला एकमेकींना वाण म्हणून देतात. हे वाण देताना सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मोजन्मी वौसा असं म्हणतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी वौसाही पूजला जातो आणि विडे देखील पूजले जातात. तर हे विडे 5-5चा विडा आणि 25चा विडा असे विडे असतात. 5चा विडा म्हणजे 5 पानावर सर्व वस्तू एक एक ठेवल्या जातात आणि 25चा विडा म्हणजे या सर्व वस्तू 5-5 ठेवल्या जातात. हे विडे पाटावरती पूजून घ्यायचे असतात. आता विडे पूजण्यासाठी काय काय साहित्य लागते ते जाणून घेऊयात. विडे पूजण्यासाठी खाऊची पानं किंवा नागलीची पानं, विड्यावर ठेवण्यासाठी सुपाऱ्या, खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, वेलची, लवंग आणि सुगड पूजन घेतले की तेथेच आपल्याला हे विडे ठेवून त्याचे पूजन करून घ्यायचे असते. आता आपण 5चा विडा म्हणजे काय ते जाणून घेऊ. आता पाटावरती विड्याची 2-2 जोड पानं ठेवायची आहेत. आपण 5चा विडा पूजणार आहोत त्यासाठी आपल्याला 5 ठिकाणी ही जोड विड्याची पानं ठेवायची आहेत आणि एक सर्व देवांचा विडा ठेवायचा आहे. आता या पानावर एक एक सुपारी ठेवायची आहे, हळकुंड ठेवायचे आहे, खारीक ठेवायची आहे, खोबरं ठेवून घ्यायचं आहे, बदाम ठेवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर विड्यावर एक एक वेलची ठेवायची आहे, एक एक लवंग ठेवायची आहे. सर्व विड्यांना हळद कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे. एक एक फूल वाहून घ्यायचं आहे. नवीन लग्न झाल्यानंतर आपण जो वौसा पुजतो तोच वौसा आपण नेहमी पुजायचा असतो. आता एका वाटीमध्ये तिळगुळ भरून ती वाटी पाटावरती ठेवायची आहे. मकर संक्रांतीला जर पुरणपोळी बनवली असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य सुगडांना ठेवायचा आहे. अगरबत्ती लावून सुगडांना ओवाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली सुगडांची पूजा आणि विड्यांची पूजा झालेली आहे. बघा, पाटाभोवती छानशी रांगोळी काढून घ्या. जर 25चा वौसा असेल तर 5 ठिकाणी विड्याची 5-5 पाने ठेवा. त्यावरती वरील सांगितलेलं साहित्य 5-5 ठेवायचं आहे. तर बघा, तुमचा 25चा विडा असेल तर तसं करा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.